आदिवासी समाज को मुख्य धारा में लाने के लिए हर संभव प्रयास करेंगे। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उइके। पालघर जिले के आदिवासी समाज को मुख्य धारा में लाने के लिए हर संभव प्रयास किए जाएंगे, ऐसा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उइके ने कहा। आदिवासी विभाग के अंतर्गत विभिन्न योजनाओं के लाभार्थियों के संवाद मेले का आयोजन जवाहर स्थित राजीव गांधी स्टेडियम में किया गया था। पालघर जिले में आदिवासी विभाग के माध्यम से कई योजनाएं चलाई जाती हैं, लेकिन इन योजनाओं को आदिवासी समुदाय तक पहुंचाने के लिए संवाद और प्रचार करना जरूरी है। इसके लिए आदिवासी विभाग योजनाओं की प्रस्तुति और सकारात्मक सोच के साथ आगे बढ़ रहा है। आदिवासी विभाग कभी रुकेगा नहीं और आदिवासी समाज को मुख्य धारा में लाने के लिए सरकार हर संभव प्रयास करेगी, ऐसा आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उइके ने जवाहर में आयोजित आदिवासी मेले में दिया। इस कार्यक्रम में जिला परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, सांसद हेमंत सवरा, विधायक हरिश्चंद्र भोये, विधायक राजेंद्र गावित, पूर्व नगर अध्यक्ष भरत कुमार रजपूत, आदिवासी आयुक्त दीपक कुमार मीना, प्रकल्प अधिकारी करिश्मा नायर, सत्यम गांधी, जिला परिषद सभापति संदीप पावरे और उपायुक्त दीप पोल उपस्थित थे। मंत्री डॉक्टर उइके ने कहा कि मुख्यमंत्री ने सभी विभागों को 100 दिनों की योजना तैयार करने का निर्देश दिया है। इस कार्यक्रम को आप सफल करेंगे, इसमें कोई संदेह नहीं है। आदिवासी विभाग के माध्यम से आश्रमशालाएं और अनुदानित आश्रमशालाएं चलाई जाती हैं, लेकिन 12वीं के बाद विद्यार्थियों को छात्रावास की असुविधा न हो, इसके लिए आदिवासी विभाग द्वारा नए छात्रावास बनाए जाएंगे। जहां आश्रमशालाएं हैं, वहां कोई भी विद्यार्थी छात्रावास के बिना वंचित नहीं रहेगा, ऐसा विश्वास मंत्री डॉक्टर अशोक उइके ने व्यक्त किया। उन्होंने आगे कहा कि आदिवासी लड़के और लड़कियां आदिवासी विभाग द्वारा चलाई जा रही योजनाओं के माध्यम से पायलट और एयर होस्टेस बनेंगे, ऐसा मुझे विश्वास है। इसके लिए आदिवासी विकास महामंडल के माध्यम से योजनाएं लागू करने का संकल्प किया गया है, जिसे साकार किया जाएगा। कातकरी समाज के लिए आदिवासी विभाग की सभी योजनाओं को प्रभावी रूप से लागू किया जाए, ऐसा निर्देश मंत्री डॉक्टर अशोक उइके ने संबंधित अधिकारियों को दिया। इस अवसर पर मंत्री डॉक्टर अशोक उइके ने आदिवासी विकास विभाग के तहत विभिन्न योजनाओं के लाभार्थियों को प्रतीकात्मक रूप से धनादेश वितरित किए। मंत्री ने आदिवासी विभाग की समीक्षा करते हुए विभाग की विभिन्न योजनाओं के संबंध में अधिकारियों को निर्देश दिए। नमस्कार। जवाहर इथे पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बांधवांना मी नमस्कार करतो। जवाहर या गावाला कालपासून संवाद, संपर्क, हितगुज, चर्चा केली असता आदिवासी विभागाच्या मार्फत या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचा उन्नती झाली पाहिजे, वेगवेगळ्या अडचणी ते दूर झाल्या पाहिजे आणि अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सुटले गेले पाहिजे। हा सर्व सारांश विचार करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये संकल्प केला 100 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून अनेक प्रभावी योजना पूर्ण करण्याचा संकल्प करावा, असा संकल्प करून मुख्यमंत्री मोदयांनी आदिवासी विभागाचा आम्ही 100 दिवसाचा बनवलेला प्रोग्राम मुख्यमंत्री महोदयासमोर आम्ही सादरीकरण केला। त्या सर्व प्रोग्रामामध्ये काही ठराविक बाबी जे आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगतो। पहिला विषय आहे की अनेक वर्षापासून आदिवासी आश्रमशाळा, आदिवासी वसतिगृह याच्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही 121 अंदाजे डिजिटल शाळा करणार आहोत, आश्रमशाळा।
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगली गरिबांसाठी योजना राबवली. PM जन्म ही योजना फक्त 45 जातीपैकी 5 जातीसाठी होती. त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह ट्रॅक म्हणतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागानं 45 जातीला त्या योजनेची अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने सांगितलं तसा प्रयोग करायचा. दुसरा विषय, आदिवासी वसतिगृह आणि आश्रमशाळेच्या बाबत फार दुरावस्था आहे याची वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ऐकत आहोत. दिनांक 7 फेब्रुवारीला महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळा खासदार, आमदार, सचिव, मंत्री, राज्यमंत्री एक आश्रमशाळा दत्तक घ्यायची आणि दिनांक 7 तारखेला त्या आश्रमशाळेत मुक्कामी जायचं अशा प्रकारचा आदिवासी विभागाने संघर्ष केला. आदिवासी विभागाला स्वतंत्र आयोग नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री मोदींची परवानगी घेऊन महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती आयोगाची निर्मिती करून आदिवासी समाजाला न्याय देण्याचे एक नाही अनेक आदिवासीच्या विविध योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहोत. त्यामुळे आज आढावा घेतला असता, लाभार्थ्याशी संवाद केला असता प्रचंड समाधान झालेलं आहे. डिपार्टमेंटला सूचना केल्या की अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेमध्ये, वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली गेली पाहिजे, प्रवास झाला पाहिजे, संवाद झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या. निश्चितच अधिकारी त्या दिशेने वाटचाल करेल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने दिलेले 100 दिवसाचा टार्गेट आदिवासी विभाग पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशाच प्रकारचा आढावा बैठक मध्ये सूचना दिल्या. निश्चित आदिवासी डिपार्टमेंट पूर्ण करेल अशी अपेक्षा खूप खूप धन्यवाद. आता तुम्ही 2 दिवसाच्या दौऱ्यावर आले पालघरमध्ये. आता तुम्ही आढावा बैठक घेतली, अधिकाऱ्यांसोबत तुमची चर्चा झाली. आता काय काय समस्या तुमच्या पुढे आल्या त्या आश्रमशाळेच्या आणि दुसरं वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह, आदिवासी आश्रमशाळा प्राधान्यक्रमाने आम्ही ज्या समस्या आहेत ते सोडवणार. डीबीटीचा जो विषय आहे, माननीय मुख्यमंत्री मोदयांना विनंती करून कायमस्वरूपी डीबीटीचा विषय संपूर्ण रेग्युलर नियमितपणे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार अशा प्रकारचा आज निर्णय झाला. सर, आश्रमशाळाच्या आपण गोष्टी करतो. आता भरपूर आश्रमशाळा असा आहे की आज मला वाटतं स्वतःची बिल्डिंग नाही, भरपूर आश्रमशाळा आहे त्या भाड्याच्या तत्वानं चालू आहे. दुसरा, आश्रमशाळामध्ये जे रूम आहे जिथे मुलं झोपतात तिथे मला त्या क्षमतापेक्षा जास्त मुलं आहेत त्या क्लासमध्ये या रूममध्ये. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न काय करणार? ज्या ज्या ठिकाणी वसतिगृहासाठी, आश्रमशाळेसाठी जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी येणाऱ्या बजेटमध्ये आश्रमशाळा, वसतिगृह बांधण्याचं नियोजन करणार अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. सर, आश्रमशाळा भौतिक सुविधा तर चांगल्या आहेत, काही आश्रमशाळा नवीन वगैरे झालेल्या आहेत, पण शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्या मोखाडा तालुक्यातली 4 आश्रमशाळा घेतली तर फक्त मुख्याध्यापक पद फक्त कायम शिक्षक आहे, नाही तर सगळे MB वाले, त्यांचंही मानधन वेळेवर होतं. महाराष्ट्रामध्ये 13 पेसा अंतर्गत जिल्हे आहेत, 59 तालुके आहेत. महाराष्ट्रामध्ये 13 जिल्हे, 59 तालुके आहेत. त्या अंतर्गत 17 प्रयोगाची नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने आदिवासी विभाग प्रयत्न करत आहे. काल 3 संवर्गाच्या परीक्षा झाल्या. उर्वरित संवर्गाच्या परीक्षा लवकर घेऊन सर्व ठिकाणी शिक्षक पुरवले जाईल आणि विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यापनासाठी त्याचा फायदा होईल अशा प्रकारचा आशय. या भागात माता मृत्यू, बालमृत्यूच्या घटना वारंवार घडतात. त्याची चौकशी होते परंतु कारवाई होतच नाही. अद्याप एकही प्रकरणात कारवाई झालेली नाही. चौकशी करू. सर, जे सेंट्रल किचन आहे तिथे काही चपात्या कच्च्या स्वरूपात असतात किंवा जे भात असतं तो थोडा कच्च्या स्वरूपात असतो, त्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया काय असतो?
सेंट्रल किचन हा उपक्रम अतिशय चांगला आहे. 2017 पासून सेंट्रल किचनचं प्रयोजन असल्यामुळे आज मी जेवण केलं, सेंट्रल किचनचं जेवण होतं. त्या पोळ्या काही खराब झालेल्या नव्हत्या. माझ्यासोबत जेवण करतेवेळी मुलं आणि मुली होत्या आणि लाभार्थी होते. परंतु काय एखाद्या वेळेस कसं प्रकार घडला, परंतु सेंट्रल किचनच्या माध्यमातून पोषक आणि शुद्ध जेवण मिळण्याची दाट शक्यता असते. आम्ही तो कमी अंतर कसं होईल यासाठी प्रयोग करतो. पण सेंट्रल किचनचं जेवण चांगलं. साहेब, या जव्हार भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जी आहे, तर या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य पथक यांच्यावरती काही ठिकाणी आरोग्य पथकावर तर डॉक्टरच नाही आणि MBBS डॉक्टर तर अजिबात नाही. तर ही परिस्थिती आपली सुधारणार आहे का? कारण ह्या ठिकाणी माता बालमृत्यू आणि कुपोषण हे प्रकार आहे. आरोग्याच्या बाबतीत आम्ही आज आरोग्य, महिला व बालविकास आणि आदिवासी डिपार्टमेंटची स्वतंत्र बैठक घेऊन आरोग्याच्या प्रभावी योजना कशा राहतील, आरोग्याचा उपचार कसा घेता येईल. दुसरं साहेब, असं का पावसाळ्यामध्ये या ठिकाणी बरेचशी अशी गावं आहेत जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागामध्ये का विद्यार्थ्यांना जायला पावसातनं कसरत करून, अगदी जीवघेणी कसरत करून जायला लागतं. पण पूल जे आहेत 30-54 किंवा 50-54 किंवा आदिवासी उपयोजनेमधनं ते मंजूरच होत नाही. गेल्या 3-4 वर्षापासून आज अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पालघर जिल्ह्यामध्ये अप्रोच गाव नाही, पूल नाही, रस्ता नाही, असे सर्व गावाचे प्रस्ताव बिरसा मुंडा रस्ता सुधार योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल करा. येणाऱ्या बजेटमध्ये घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये गावाने जायला रस्ता नाही, पूल नाही, असा प्रकार पालघर जिल्ह्यामध्ये होणार नाही. अशा प्रकारचे सर कामं भरपूर मंजूर होतात, मात्र ठेकेदारांचे गेल्या वर्षीची अजून बिलं दिलेली नाही. लाडक्या बहिणी मागे ठेकेदार फरका झाला का, असा एक सवाल आहे. नाही. बिलं खूप बाकी आहेत. लाडक्या बहिणीचा आणि झालेल्या कामाच्या पैशाचा काही अर्थार्थी संबंध नाही. खूप खूप धन्यवाद. खावटी यांना चालू करणार काही सरकार मला द्या, तात्काळ चौकशी समिती गठीत करून त्यांच्यावर कारवाई करील किंवा त्यांना काय देतो. सर ऐका ना, जव्हार तहसील जन्म नोंदीचे गेल्या 8 महिन्यापासून 300 प्रकरणं प्रलंबित आहेत. रोज सकाळी येतात, लोक जातात, त्याच्यावर काहीच होत नाही. तर तहसीलदार असेल तर आता नोंद घेतो आणि LDO तहसीलदार आहे त्यांना सांगतो हा प्रकार योग्य नाही. सर काय भात पिकाला किती अनुदान देणार? भात पिकाला चालू अनुदान देतात ते किती देणार, कधी देणार? खरेदीनंतर सांगतो मी. खरेदी चालू झाली सर.